मला ते काहीच माहित नाही दादा. जर प्रॉपर्टीची वाटणी झाली तर त्यामध्ये माझाही हिस्सा राहील. का ग, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? काही नाही हो, घरून दादाचा फोन आला होता. घरी प्रॉपर्टीच्या वाटणीची चर्चा चालत होती. तर आता त्या घरची मुलगी असल्यामुळे माझाही हिस्सा बनतो ना त्यामध्ये. बरं मला एक सांग, जेव्हा तुझ्या बाबाची किंवा आईची तब्येत बिघडते तेव्हा हॉस्पिटलमध्ये नेऊन हॉस्पिटलचा खर्च कोण करतो? तुझा भाऊच ना. तेव्हा कधी विचारलं की दादा या हॉस्पिटलच्या खर्चात माझा हिस्सा देऊ का म्हणून? जेव्हा तुझा भाऊ घरचा सगळा खर्च एकटाच उचलत होता तेव्हा कधी तू जाऊन विचारलंस त्याला? बिचारा सगळ्या अडचणींना एकटाच तोंड देत होता. कधी जाऊन विचारलं का त्याला की दादा तुझ्या अडचणीमध्ये हिस्सा घेऊ का? आता प्रॉपर्टीचा हिस्सा काय पडतोय तर चालली प्रॉपर्टीचा हिस्सा मागायला. सॉरी दादा, मला तुझ्या प्रॉपर्टीमधला 1 रुपया पण नाही पाहिजे. त्यावर फक्त आणि फक्त तुझाच हक्क आहे.